एक षटकाचा पॉवर प्ले, 3 षटकांचा सामना आहे. सामन्याला त्वरित सुरुवात करा. पंच खोत सर सज्ज होताना आपण पाहतोय आणि त्याच्या जोडीला आपण पाहतोय पंच उमेश दळवी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बी रेडी, बी फास्ट, प्लीज स्टार्टअप करायचं आहे. एक षटकाचा पॉवर प्ले आहे. गोलंदाज दक्षत बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी इथून मात्र फ्रंट लाईन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. जय हनुमान कोणी संघ अतिरिक्त वेळ खर्च होतोय, प्लीज सहकार्य करा. प्रमोद बी कोऑपरेटर्स. गोलंदाज दक्षत बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. फ्रंटलाईन गोलंदाज पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावरती आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह केला. बॅकलिपचा चांगला वापर. अगदीच चेंडू घरंगळत निघून गेलाय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. एका धावेच्या मदतीनं श्री गणेशा होताना आपण पाहतोय. मितकवाड ए या संघाचा धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 या अंकावरती आणि फलंदाज वैभव आपलं अकाउंट ओपन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. डावखुऱ्या त्याचा फलंदाज मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण पाहतोय. फलंदाज किरण मडवी फलंदाजी करता सज्ज आहे. अगदीच नशिबाची साथ सुद्धा मितकवाड संघाच्या बाजूने लाभलेली आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस मात्र फटका फसलाय आणि किरण याला जीवनदान मिळत आहे. एक धाव जरूर जोडली जाईल आणि अगदीच जर आपण लाईव्ह स्क्रीनवरती पाहिलं खेळपट्टीवरती झूम करून अगदीच किरण याने बॅटचं चुंबन घेतलं. त्याचं कारण सुद्धा तसंच आहे, कारण की बरेचसे ऑल इंडिया ओपनचे खेळाडू, ओपन व्यावसायिक गटातील खेळाडू जेव्हा त्यांचा बचाव होतो तेव्हा जेव्हा त्यांची झेल सुटते तेव्हा मात्र ते बॅटचं चुंबन घेतात आणि त्यांना ती नशिबाची साथ मात्र चांगल्या रीतीने लाभते. आणि तीच पुन्हा एकदा काहीसं दृश्य हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. अगदीच भरपूर वेळा आपण पाहिलं तर जेव्हा एका खेळाडूची बॅट सुद्धा जेव्हा खेळपट्टीवरती तुटते तेव्हा मात्र बरेचसे खेळाडू निराश होतात, हताश होतात, कारण की ती भावना जोडली गेली. क्रिकेट हा खेळ जितका सांघिक आहे, जितका मैदानी आहे, तितका भावनेचा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. वैभव डगआउटच्या आश्रयाला जाईल. तत्पूर्वी चेंडूचा सामना केला वैभवीने 2 आणि अगदीच एका धावेचं योगदान दिलं संघाकरता. थोडासा निराश पावलांनी जरूर मार्गस्थ झालाय डगआउटकडे आपण पाहू शकता. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. गोलंदाज दक्षत बॉलिंग मार्कवरती आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर बॅक टू बॅक विचार केला तर 2 संघ ज्या रीतीने लढत देत आहेत, बलाढ्य संघ 2 हात करतात एकमेकांविरुद्ध आणि अगदीच त्यांचा खेळ जर आपण पाहिला तर कवाड ते अंबाडी असोसिएशन अंतर्गत ज्या स्पर्धा होताना आपण पाहतो त्या स्पर्धेमध्ये अनेकसे खेळाडू हे या लाईव्हच्या माध्यमातून जेव्हा पाहतात एकमेकांचा खेळ, अगदीच त्यांचे जे कच्चे दुवे आहेत ते अगदीच कोणी संघाला माहीत असतील आणि मितकवाड ए संघाला सुद्धा त्यांचे कच्चे दुवे कोणी संघाचे माहीत असतील. पण अगदीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दृष्टिकोनातून तुम्ही खेळ करताय त्याच्यामध्ये क्रिकेट या खेळामध्ये आणि मैदानामध्ये जी एकाग्रता महत्त्वाची असते त्या एकाग्रतेने खेळ होणं सुद्धा अगदी तितकंच महत्त्वाचं आहे. गोलंदाज दक्षत अतिशय चांगल्या रीतीने गोलंदाजी करतोय, दक्ष पद्धतीने गोलंदाजी करतोय.
10 ते 15 पावलांचा रनअप. यावेळेस मात्र भन्नाट वेग, अगदी चेंडू कानाच्या जवळून निघून गेलाय विशाल याच्या आणि सांगून गेलाय गुड आफ्टरनून, शुभ दुपार. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूंचा खेळ झाला तो आतापर्यंत 4. अजूनही षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवर. यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडू काही वेळ हवेत झेल घेण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणापर्यंत नजर टिकवली होती, पण मात्र जे अंतर होतं ते अंतर कापता आलं नाही आणि त्या कारणास्तव चेंडू धरतीला दान होईल आणि फलंदाज विशाल याला जीवनदान मिळत आहे. आणि विशाल याचा जर विचार केला तर एका धावेचं योगदान दिलं, आपलं अकाउंट जरूर ओपन केलं आहे. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे पहिल्या षटकातील आणि धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती फक्त आणि फक्त 3 या अंकावरती धावफलक आहे. 1-3 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. चेक. काही क्षणातच आमचे सर्वांचे लाडके मामा दयाराम मामा उपविभाग प्रमुख यांचं काही क्षणातच या भगव्या करंडकाला भेट असेल. त्यांचे या चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. और टू रोन सर. अनेक धन्यवाद रवी मांजरेकर सर. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. 3 धावा फलकावरती जोडण्यामध्ये आतापर्यंत यश आलेलं आहे मित कवाड ए संघाच्या फलंदाजांना. किरण आता मात्र फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि अगदीच जर आपण विचार केला तर एक चांगला गोलंदाजाचा सामना करताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र चेंडूला स्टिअर केलं गेलं आहे. अगदीच 1 धाव जोडली जाईल. चेंडूची फेकी येईल. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना जी नामी संधी होती आणि त्या इथून मात्र धाव वेगाने पूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 4 या अंकावरती आपण पाहतोय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू पडण्यापूर्वी खेळाडू कक्षामध्ये समालोचन कक्षामध्ये तुमचा 12वा प्रतिनिधी उपस्थित असणं बंधनकारक होतं, पण अगदीच 2 चेंडूची हाताळणी झाली आणि त्यानंतर मात्र कोणी संघाचा 12वा प्रतिनिधी हा समालोचन कक्षामध्ये उपस्थित राहिला होता. त्या कारणास्तव कोणी संघाला 2 धावांची पेनल्टी बहाल करण्यात येते आणि एकंदर धावसंख्या जोडल्या जात आहेत त्या फलकावरती 6 धावा. 1 षटकानंतर 6 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा अगदीच वेळेचं महत्त्व किती आहे. नेहमीच म्हटलं जातं द टाईम इज मनी. या वेळेमध्ये जर काही गोष्टी घडल्या नाही तर मात्र एकच पर्याय होतो, तो म्हणजे पश्चाताप सहन करावा लागतो. आणि त्याच गोष्टीचा येणाऱ्या वेळेमध्ये अगदीच विचार विनिमय जरूर केला जाईल. येणाऱ्या वेळेमध्ये सामना जेव्हा क्रुशियल मोमेंटला असेल तेव्हा मात्र अगदीच या 2 धावांच्या पेनल्टीचा उल्लेख जरूर होईल. बोलूया मॅचकडे. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतिश यावेळेस मात्र आपल्याच फॉलो थ्रूमध्ये चेंडूला अडवतोय गोलंदाज आणि अगदीच एक टाळ्यांचा आवाज मैदानाच्या आतून आणि मैदानाच्या बाहेरून सुद्धा आपल्याला ऐकायला मिळेल. तत्पूर्वी धावसंख्या स्थिरावली फलकावरती 6 या अंकावरती. चेक. टीम गावदेवी कोलिवली आणि टीम SD महापोली दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेक कक्षामध्ये येऊन बसायचं. टीम गावदेवी कोलिवली आणि SD महापोली. यावेळेस मात्र फटका चांगला निघून जाईल. चेंडू सीमा पार. जन्नाटेदार षटकार. इट्स अ मल्टी मॅसिव्ह हिट. हार्दिक स्वागत आहे भगवा करंडक चषक 2024 मध्ये. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती आपण पाहतोय 12 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना 12 ही धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर किरण मडवी याने सांगितलं अब नाही चलेगी रणबंदी. गोलंदाज तयार. अको टप्प्याचा मारा. यावेळेस मात्र ते क्षेत्र निवडलं गेलं आहे. अचूक फेकी करण्याचा प्रयत्न, पण अगदीच चेंडू यष्ट्यांच्या जवळून निघून गेलाय. कदाचित धोका पाहायला मिळू शकला असता.
किरण याच्याकरता, कारण की किरण याच्या विकेटचं महत्त्व किती आहे हे जर्मन खुनी संघाने जाणलं आहे. तीच जाणकार गोष्ट मात्र महत्त्वाची आहे, कारण की आता फलंदाजी करता आलाय फलंदाज विशाल. डीडी मैदान आपण पाहतोय आणि या मैदानावरती साकार संपन्न होत असलेली स्पर्धा आपण पाहतोय. भगवा करंडक 2024. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर चेंडूला ड्राईव्ह केलं गेलंय. अगदीच शफल क्रॉस होऊन जो चेंडू ज्या पद्धतीमध्ये हाताळणी केली होती, परफेक्ट यॉर्कर पद्धतीचा चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं होतं. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या अंकावरती. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती फलंदाज समोर जाईल किरण. यावेळेस मात्र ते क्षेत्र आणि यावेळेस मात्र चेंडू कुठेतरी दूर निघून जाईल. षटकाराकरता मल्टी मॅसिव्ह हिट मिळत आहेत त्या 6 धावा. आणि विनोद पाटील खोनी. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती आपण पाहतोय 20 या अंकावरती धाव फलक आहे. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिला तर चांगला क्रिकेट पाहायला मिळत आहे फलंदाज किरण याच्या माध्यमातून. आणि आता मात्र आशेचा किरण मात्र जागवलेला आहे. धावसंख्या 20 या अंकावरती आपण पाहतोय. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि निघून जाईल ठीक आमच्या मुख्य मंचासमोर. धमाकेदार, असरदार, बहारदार षटकार. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झाला. धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतोय 26 या अंकावरती. कारण की फलंदाज आतिशचा जर आपण विचार केला तर या षटकामध्ये आतिशने तब्बल 20 धावा खर्च केल्या गेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि नवीन गोलंदाज राज बॉलिंग मार्कवरती. सन्मानने काही क्षणातच येथे मान्यवरांचे आगमन होते. जगदीश मामा पवार खास चेरपोली शहापूर इथून येणार आहेत. चेरपोली शहापूरचे ते सरपंच आहेत आणि आमचे रोशन पाटील आहेत, त्यांचे ते मामा आहेत. काही क्षणातच त्यांचं आगमन होईल. जगदीश पवार मामा, चेरपोली शहापूर उद्योगपती आणि गावचे सरपंच. ओरटो अरुण सर. अनेक अनेक धन्यवाद रवी मांजरेकर सर. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती 26 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज राज यांना बॉलिंग मार्कवरती आणलं गेलं. अगदीच अखेरचं षटक आहे आणि या अखेरच्या षटकाचा जर आपण विचार केला तर धावसंख्येला लगाम लावण्याचं आव्हान इथून मात्र असेल गोलंदाज राज यांच्या समोर. पण अगदी जे आव्हान सोपं नसेल, कारण की महत्त्वाची गोष्ट आहे 2 फलंदाज आहेत ते विशाल आणि किरण. या 2 फलंदाज जर आपण विचार केला तर एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे महत्त्वाची. घाई करा मित्रांनो. सर जरा घाई करा. पंचांना सुद्धा वॉर्निंग द्या. पंच खोज सर, बी रेडी बी फास्ट प्लीज. जरा आपण घाई करा. अतिरिक्त वेळ खर्च केला जातो. अजूनही आपल्याला शेड्यूलमधील 5 सामने संपन्न करायचे आहेत. यावेळेस मात्र एक चांगला फटका शॉर्ट ऑन पुल निघून जाईल. चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव.
एकपेक्षा अधिक एक मात्र काही नाही, एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 26 या अंकावरती. 26 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 27 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 27 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा आणि तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती 1 धाव. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती राज. सामना करतोय फलंदाज किरण, याच्या बॅटमधनं आता मात्र म्हणावं लागेल पुन्हा एकदा धमाकेदार षटकार. बॅटची कडा आणि चेंडू मात्र निघून गेला होता षटकाराकरिता. एक चांगला देखणा फटका पाहायला मिळाला. नशिबाची साथ मात्र पाहायला मिळते मित कवाड ए या संघाकरता. धावसंख्या 33 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 33 रन्स ऑन दी बोर्ड धावसंख्या आपण पाहतोय. आकोटप्प्याचा मारा, यावेळेस मात्र फटका फसलाय की काय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, पण पुन्हा एकदा 1-2 का 4 चौकार प्राप्त केला जाईल. या चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना धावसंख्या आपण पाहतोय 37 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. अगदीच आपण टीम कोलिवली आणि टीम मापोली आपण या नाणेफेक करण्यासाठी अगदीच जर आपण पाहिलं झेल सोडल्याचे परिणाम काय असतात तेच परिणाम इथून मात्र पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती किरण याची झेल सुटली आणि झेल सुटल्यानंतर तब्बल धावांचा हाहाकार माजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र निघून जाईल चेंडू षटकाराकरिता. मिळतील या धावा 6. मल्टीमॅसिव्ह हिट षटकार. दादाच्या या नावात दम हाईर, आमच्या योगेश दलवी दादाच्या या नावात दम हाईर, आमच्या योगेश दलवी दादाच्या या नावात दम हाईर, आमच्या योगेश दलवी दादाच्या या नावात दम. आपण सकाळच्या क्षेत्रामध्ये बघितलं तर राज पाटील यांनी चेंडूची अगदी चोख काळजी घेतली होती. आता आपण प्रकाश नवबत्ते यांना पाहतोय, कारण डावखुरी आताचा फलंदाज आहे आणि त्या दिशेने प्रकाश नवबत्ते चांगली कामगिरी. यावेळेस मात्र इट्स अ नो बॉल. फ्री हिटचा इशारा येईल पंच खोत सरांच्या माध्यमातून. नो +1. एकूण एकंदर 2 धावा जोडल्या जातील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 45 या अंकावरती. 45 रन्स ऑन दी बोर्ड. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 4. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि अगदीच धावांची लयलूट पाहायला मिळते. एका धावेवरती फलंदाज विशाल किरण खेळत असताना त्याचा झेल सुटला आणि त्याच्यानंतर तब्बल झेल सुटल्यानंतर त्यांनी एकूण एकंदर 5 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती राज. यावेळेस मात्र जोरदार प्रहार केलाय इन बिटवीन द गॅप. चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. सुंदर चौकार. रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ धावसंख्या आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र षटकाराने इनिंगची समाप्ती होईल आणि षटकाराच्या मदतीनं 50चा आकडा जरूर ओलांडला जाईल. धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतोय 55 या अंकावरती आणि 18 चेंडू 56 धावांची आवश्यकता असेल जहरमान खोनी संघासमोर. वळूया पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे, जिथे सज्ज होत आहेत दोन्ही संघांचे संघनायक. एका बाजूला गावदेवी कोलिवली आणि एका बाजूला SG महापोली. अनेक अनेक धन्यवाद रोहन पाटील सर. 2 संघामध्ये नाणेफेक होते SD महापोली आणि गावदेवी कोलिवली. आमचे युवा सेना उपतालुका प्रमुख सन्मान्य मान्य योगेशजी दलवी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक. एका बाजूला भगवा करंडक 2024 आणि एका बाजूला गावदेवी स्पोर्ट हिवाळी. कोलिवली संघाचा कॉल, भगवा करंडक आणि गावदेवी स्पोर्ट हिवाळी आलेले. जास्ती काही विचारित नाही, फक्त निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग ओके. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा.
मापोली संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारली. कवाड संघ आपले क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. आणि खोनी संघ आपण या बाहेर. थोडंसं वेळेला मी बोलतोय मुख्य मंचाकडे. आमचे मान्यवर अगदी या हिवाली गावच्या सर्व खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे सर्वांचे लाडके युवा सेना भिवंडी तालुका उपतालुका प्रमुख सन्मान्य मान्य आमचे सर्वांचे लाडके योगेशजी दळवी त्यांच्यातर्फे आपण पाहतोय सामनावीर पुरस्कार. हा पुरस्कार त्यांच्याचकडून आम्हाला लाभलेला आहे. मी विनंती करतोय आयोजकांना की योगेश दळवी यांचा शाही सन्मान करायचा आहे. गणेश पाटील पंच आपण मैदानाचा ताबा घ्या. गणेश पाटील अगदी ह्या असोसिएशनमध्ये एक नामवंत खेळाडू कधी आवाज द्या त्या आवाजाला हाक देणारे आमचे सर्वांचे लाडके युवा सेना भिवंडी तालुका उप तालुका प्रमुख योगेशजी दळवी यांचा इथे शाही सन्मान करताना आमचे शिवसेना शाखा प्रमुख राजेश पाटील यांच्या शुभाशय सन्मान. हां नक्कीच कधी आवाज द्या. अगदी हाकेला साथ देणारे आमचे सर्वांचे लाडके सर्वांचे मित्र योगेश दळवी यांना मी विनंती करतोय या स्पर्धेबद्दल आपले मनोगत व्यक्त करा. स्पर्धा तर खूप चांगले आहे आणि राजेशनी ज्या आपले शेलार आंबाडी असोसिएशन आहेत तिथल्या खेळाडूंना इथे खेळायला चान्स दिली आणि भरपूर टीम खेळायला इच्छुक होत्या. ज्यांना नाही भेटलं त्यांना पुढल्या वर्षी नक्कीच त्यांनी चान्स द्यावा. आणि संतोष दादाचे जास्त करून आभार मानेन का ज्या गावात ट्रॉफी नव्हती जात ज्युनियरचे संघ घेऊन त्या गावात ट्रॉफी जायला लागल्या त्यामुळे त्या खेळाडूंचा पण खूप सपोर्ट व्हायला लागला आहे. आणि याच्यापुढे संतोष दादाला सांगतो आहे की अजून आपण चांगलं करू अजून टीम वाढू आणि चांगल्या स्पर्धा भरवण्याचा प्रयत्न करू. अगदी योग्य मार्गदर्शन करा. आपण बघितलं की आता ज्या 2 स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेवर नाव कोणी कोरलं असेल तर युवा म्हणजे जे नवीन संघ आहेत त्या संघाने संधी मारली. एक तर सूर्यनगर संघाने मारले आणि दुसरी टीम पपोईलन नांदेडने या पपोईलन नांदेडने गायदेवी स्पोर्ट नांदेडने या स्पर्धेमध्ये त्यांनी नाव करलं. खूप मोलाचं 2 शब्द आपल्या कानावर पडले योगेश दळवी यांचे. आणि नक्कीच त्यांनी त्यांची जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये त्यांनी जाहीर केलं की पुढच्या वर्षी जी माझी स्पर्धा होईल. हल्ली जमाना का आला आहे छकड्यांच्या शर्यती. आज सुद्धा पिंपळघर ते छकड्यांचा महामुकाबला चालू आहे आणि पुढच्या वर्षी स्पर्धा होईल. त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज कुठलं पारितोषिक असेल तर एक आदत वासरू असेल. जरा योगेश दळवीसाठी एकदा टाळ्या वाजवा. एक वेगळं पारितोषिक त्यांनी पुढच्या वर्षासाठी जाहीर केले. खूप खूप धन्यवाद. आदत वासरू असेल मॅन ऑफ द सिरीज. चला सामन्याला सुरुवात करूया. पुन्हा एकदा जाऊया आपण मैदानमध्ये. सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक रोहन पाटील सर. चला सामन्याला सुरुवात करायची. पंच गणेश पाटील सर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जोडले गेलेले आहेत. हॅलो वळूया सामन्याकडे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आहे गोलंदाज किरण. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा आहे. 2 फलंदाज दक्ष नॉन स्ट्राईक एंड वरती. स्ट्राईक वरती आहे फलंदाज आतिश. असे सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. भलं मोठं लक्ष पार करायचं आहे. 18 चेंडू आणि 56 धावांचं. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू बॅकलिपचा चांगला वापर
जोरदार प्रहार तर झालाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं फंबल पाहायला मिळते. धावा जोडल्या जात आहेत त्या दोन धावांच्या मदतीनं अकाउंट ओपन होताना श्री गणेशा होईल जर्मन खोणी संघाचा. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 2 या अंकावर. भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना अगदीच हिट आउट और गेट आउट अशी परिस्थिती जर्मन खोणी संघासमोर आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलंय. पुन्हा एकदा गोड आवाज ऐकायला मिळेल. तत्पूर्वी एकच धाव, एकपेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना 3 या अंकावरती धावफलक जरूर जाऊन पोहोचलाय. फलंदाज अतिशयच्या बॅटमधनं जर आपण पाहिलं तर 3 धावांची खेळ आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र अवसांगाची फटका. चेंडू हवेत आहे. झेल पकडला जाईल आणि दक्षतेच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. फलंदाज बाद. काही क्षणातच आमचे सर्वांचे मामा दयाराम मामा पाटील वल उपविभाग प्रमुख शिवसेना यांचं काही क्षणातच ह्या क्रीडानगरीवर आगमन होईल. आमचे सर्वांचे मामा दयाराम मामा वल उपविभाग प्रमुख शिवसेना. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. 3 चेंडूंचा खेळ झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. 3 धावा फलकावरती जोडण्यामध्ये यश आलेलं आहे. जर्मन खोणी संघाच्या फलंदाजांना नवीन फलंदाज राज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल. तत्पूर्वी जर आपण विचार केला तर पहिलं षटक जे पॉवर प्लेचं सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये एक ताबडतोब फलंदाजी करण्याचा प्रयत्न जरूर केला फलंदाज दक्षतेने. कारण की 56 धावांचं भलं मोठं लक्ष्य आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करणं जर आपण पाहिलं तर प्रत्येक षटकामागे 18 धावांची सरासरी राखणं गरजेचं होतं. पण पहिल्या 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. ज्या व्यक्तीची आपण आतुरतेने वाट पाहत होतोय आपल्या सर्वांचे मामा दयाराम मामा पाटील वल उपविभाग प्रमुख शिवसेना यांचं या चषकामध्ये आगमन झालेले. मामा आपल्या या चषकामध्ये भगवे स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सर्वांचे मामा दयाराम मामा यांचं आगमन होतंय या भगव्या करंडक चषक 2024 मध्ये. आपले मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत. ओर टू रोहन सर. जास्त मीटिंग घेऊ नका मित्रांनो. चला एक फलंदाज बाद झाला तर दुसरा फलंदाज त्वरित तयारीमध्ये ठेवायचा आहे. सर्व संघांनाही सूचना वारंवार आयोजक आम्हाला सूचना करतायत आणि या सूचनेची आपण सुद्धा जाण ठेवून त्वरित दुसरा फलंदाज पाठवायचा आहे आणि प्रत्येक चेंडूवर मीटिंग घेण्याचा प्रयत्न करू नका सर्व संघ. विशेष करून आता चालू असणारा मित कवाड ए. दोन संघादरम्यान सामना सुरू आहे. जर्मन खोणी संघ एकंदर 56 या लक्ष्याचा पाठलाग करताना पडलेला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपण पाहतोय. दुसऱ्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 3 या अंकावरती आपण पाहतोय. नवीन फलंदाजी करता आलाय फलंदाज योगेश. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. क्रिकेटमधील सावध सेफ फटका. निघून जाईल चेंडू सीमा पार. सुंदर चौकार. अंकावरती यावेळेस मात्र पायचीची अपील जरूर झाली. तू मैमे यस नो वेटची भूमिका महत्त्वाची असते धाव घेताना. तत्पूर्वी चेंडू पायाला स्पर्श करून निघून गेलाय. पंच गणेश पाटील सर दर्शवताना इट्स लेग बाईट्स. एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचताना आपण पाहतोय. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण विचार केला तर चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय दोन्ही संघांना. पण या मॅचवरची पकड जी आहे ती मजबूत मात्र केलेली आहे मितकवाड ए संघाच्या या गोलंदाजाने. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी आहे
गोलंदाज वैभव याच्या हातामध्ये ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. अगदीच जर आपण पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय संघ आपल्याला पाहायला मिळाला होता मित कवाड बी संघ, आणि त्या दिवसामध्ये ललित गुरव मॅन ॲट गोल्डन फिंगर फ्रॉम कवाड 5 चेंडू 5 षटकारसुद्धा ठोकले गेलेले होते. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल गोलंदाज वैभव. राईट आर्म ओर दी विकेट. यावेळेस मात्र पुढे सरसावत चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं आहे. चेंडू निघून गेला आहे काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव, एकपेक्षा अधिक एक मात्र काही नाही. अगदीच असं आता मात्र सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. फक्त जी औपचारिकता शिल्लक आहे त्या औपचारिकता पूर्ण करण्याचं काम मित कवाडे संघाचे गोलंदाज करतायत की काय. यावेळेस मात्र चेंडू निघून गेलाय सीमा पार, झन्नाटेदार षटकार. मिळतील या धावा 6. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जवळ पोहोचतीये फलकावरती 15 या अंकावरती आपण पाहतोय. 15 रन्स ऑन दी बोर्ड. मॅच बॉल पुन्हा एकदा मॅचमध्ये येण्यास थोडासा अवकाश आहे. तत्पूर्वी पंचांनी दुसरा चेंडू सुपूर्द केलेला आहे. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती. जर आपण पाहिलं 15 या अंकावरती धावफलक आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडू निघून गेलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी येईल. एकच धाव, एकपेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 16 या अंकावरती आपण पाहतोय. 16 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सामन्यापासून हळूहळू कुठेतरी दूर निघून जातोय की काय जर्मन कोणी संघ. पण यावेळेस मात्र इनसाइड आउट चेंडू निघून गेलाय सीमा पार. असरदार बहारदार धमाकेदार षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 22 या अंकावरती आपण पाहतोय. आणि अगदीच एखाद्या गाडीचा VIP नंबर असावा की काय असं या षटकामध्ये पाहायला मिळतं. पहिला चेंडू एकेरी धाव, त्यानंतर षटकार, तिसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव आणि चौथ्या चेंडूवरती षटकार. असं एक आगळं वेगळं समीकरण पाहायला मिळतंय. या 4 चेंडूवरती घडलेली घटना आपण पाहतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल गोलंदाज वैभव. अगदीच 2 खेळाडू आता मात्र काहीसा कानमंत्र देऊन गेलेले आहेत गोलंदाज वैभव याला. पण योगेश अजूनही खेळपट्टीवरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र जोरदार प्रहार, गोड आवाज ऐकायला मिळेल. तत्पूर्वी झेल पकडला जातोय. अप्रतिम झेल, फलंदाज फेल, विकेटचं पतन. विकेटचं पतन होईल. धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतोय 22 या अंकावरती धावफलक आहे. नवीन फलंदाज प्रमोद फलंदाजी करता आलाय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 22 धावा फलकावरती आपण पाहतोय. या चेंडूवरती जर षटकार लगावला गेला तर मात्र येणाऱ्या पुढच्या षटकामध्ये आव्हान जरूर खडतर असेल. पण जे धावांचं अंतर आहे ते कुठेतरी मात्र कमी होईल. कारण की 7 चेंडू आणि 34 धावांची अत्यावश्यकता आहे. कारण की कंपल्सरी चेसिंगचा नियम आपण पाहतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. चेंडू वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर चांगलं कोऑर्डिनेशन गोलंदाज वैभव याने दाखवलं. आणि धावसंख्या फलकावरती स्थिरावताना आपल्याला पाहायला मिळते 22 या अंकावरती. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती येईल. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर विचार विनिमय सुरू आहे. पण मित कवाड ए संघाचा विचार केला तर गोलंदाजी करता सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज जय गुरव. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आहे फलकावरती 22 धावा.
आणि अगदीच 6 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. सामना दूर निघून गेलाय जर्मन कोणी संघाच्या माध्यमातून, पण सामना अजूनही संपलेला नाही आहे. कारण की एखादे बीमर नो चेंडू हाताळले गेले तर मात्र या मॅचमध्ये काहीतरी वेगळेपणा घडताना पाहायला मिळू शकेल. पण जर तर किंतु परंतु या शब्दांना क्रिकेटमध्ये थारा नाही आहे. मागच्या मॅचमध्ये जर आपण विचार केला तर मितकवाड ए संघ नशिबाची साथ त्यांना चांगली मात्र लाभली आणि त्याने विजय प्राप्त केला. यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, विकेटचं पतन, फलंदाज बाद. नवीन फलंदाज कुणाल फलंदाजी करता मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी धावांचा जर आपण विचार केला तर 22 धावा फलकावरती आहेत. 4 विकेटचं पतन आतापर्यंत झालंय. प्रमोद आणि कुणाल ही जोडी आता मात्र खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल आणि औपचारिकता जी शिल्लक आहे ती औपचारिकता पूर्ण करण्याचं काम गोलंदाज जय याच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेस मात्र निघून जातोय चेंडू षटकाराकरिता. अगदीच एक देखणा फटका पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह केलाय. अप्रतिम फटका पाहायला मिळेल. तत्पूर्वी एकच धाव, एकपेक्षा अधिक एक मात्र काही नाही आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे ते पूर्ण करण्याचं काम इथून मात्र केलं जात आहे. गोलंदाज जय गुरव याच्या माध्यमातून राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा आहे. यावेळेस मात्र सावध पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह करण्यात आलाय. अगदी एकच धाव, फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि यानंतर मात्र एक बिग फाईट, बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. HD स्पोर्ट्स महापोली विपक्षात 2 हात करण्याकरता सज्ज होतोय गावदेवी कोलिवली संघ. यावेळेस मात्र एक चांगला तडाखा पाहायला मिळतोय आणि मान्यवरांना सलामी देण्याकरता चेंडू थेट मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय. षटकाराकरिता मिळत आहेत त्या धावा 6. धावांचं जे अंतर आहे ते कुठेतरी इथून मात्र कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. चला SD मापोली आपण तयारीमध्ये राहायचं आहे. ह्यानंतर होणारा सामना SD मापोली वर्सेस गावदेवी कोलिवली. 2 फलंदाज सुद्धा आपण तयारीमध्ये ठेवायचे. कोलिवली संघ वेल दौडू नका मित्रांनो, बरेचसे सामने खेळायचे आहेत. रोहन सर. यावेळेस मात्र पंच गणेश पाटील सर हात फैलावताना आपण पाहतोय. धावसंख्या जोडली जाईल फलकावरती 37 या अंकावरती. शेवटचा अखेरचा चेंडू मार्गस्थ केला जाईल गोलंदाज जय गुरव याच्या माध्यमातून. तर वळूया आपण मुख्य मंचाकडे. अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान करणे हे गरजेचं आहे भारतीय संस्कृती आणि ती आपण जतन करतोय. आजचे आमचे मान्यवर, आमचे सर्वांचे मामा, नुसते आमचे धोंडावाडवलीचे किंवा हिवालीचे मामा नाही तर आमच्या हे असोसिएशनचे मामा, असे आमचे सर्वांचे लाडके दर